जन्म धर्माचे नेणे आकार लोपिनी म्हणे नाही कधी ऐसी आपल्या सहस्थिती तया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुवाक्यम् आपण सगळे इथं आज एक मोठा सत्संग आणि त्या सत्संगात नाव निघण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेले. मला किशोर महाराजांनी सांगितलं होतं बाबा की आपण एकदा तरी सगळ्यांनी जायला पाहिजे, तिथं जाऊन खरं पाहिलं पाहिजे. ब्राह्मणी गावामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहिला त्यांनी आणि मग त्या जागेचं दर्शन केल्यापासून जर आपण वंचित राहिलो आणि आपल्या सद्गुरूंचा वारसाही ते चालू आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण का नको घ्यायला म्हणून तुम्ही आम्ही सगळे उतावळे आहोत येण्यासाठी. मला तो योग कधी आला नव्हता पण काल मला वाटलं की नाही आता मला वेळ आहे मग मी गेले पाहिजे म्हणून मी बाबांना म्हटलं की बाबा मला पण यायचंय. मग मी बाबांबरोबर पहिल्यांदा या ठिकाणी दर्शनासाठी मी आलेले आहे आणि त्या ठिकाणी मला तुमचं सगळ्यांचं काय झालेलं आहे दर्शन झालेलं आहे. जर बारीक विचार केला तर अध्यात्म म्हणजे काय माऊलींनी तो सांगितलं अर्जुनाला की जो आकार आता दिसतो आहे तो आकार खरा आहे की निराकार खरा आहे याचा निवाडा सद्गुरू करून आपल्याला देतात आणि त्या निवाडा झाल्यानंतर आपल्या बुद्धीचा निश्चय होतो आणि तो निश्चय झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये विवेक जागृत होतो आणि विवेक जागृत झाल्याच्या नंतर मी येतही नाही आणि मी जातही नाही, मला आकार नाही, निराकार आहे असे आपल्याला काय होतं तर ज्ञान होतं. आणि ते ज्ञान झाल्यानंतर आपल्यामध्ये वैराग्य कसं निर्माण होतं पहा. आज 15 ऑगस्ट आहे आणि ज्यांचा विषय देश झालेला आहे असे जे देशभक्त आहेत तर ते पहा देशावर जर संकट आलं तर ते काय करतात आपला लगेच कारगी लावून धडाधड गोळ्या खातात म्हणून देहाचं त्यांना काही भान राहत नाही. त्यांचा दिले की देश हा महत्वाचा होतो आणि आपण तर गुरुच्या नादी लागलोय मग आपलं ध्यान विषयावरती असलं पाहिजे का. मी आता सकाळपासून पाहिलं बऱ्याचदा आपल्याकडून सगळ्यांनी पाहिलं असेल सगळ्यांच्या लक्षात येतं जे यातून बाहेर पडले की अनाउन्समेंट त्यांच्यासाठी नसते नाही का. जे नवीन प्रवासी असतात त्यांच्यासाठी इथून अनाउन्समेंट दिली जाते. तर आता पण पाहिलं की भजन करत असताना काही जे लोक असतात साधक म्हणायचे मला तर ते काय करतात माहितीये का कोणावर टिप्पणी करणं हा माझा विषय नाही पण बाबांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे की पुढे जर पाणी न्यायचं असेल आणि मागं जर पाय फुटला तर पुढे पाणी जाऊ शकत नाही म्हणून लिकेज काढणं गरजेचं असतं असं बाबा नेहमी आपल्याला सांगत असतात. तर मग म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे विषयी जीव आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचा काहीही अधिकार नाही पण नामही घेतलेलं आहे प्रभूचं स्मरणही करत आहे आणि परत विषयात पण जीवा जात आहे. जीवा जाते म्हणजे काय तर प्रत्येकाला वाटतं की व्यसन केल्याने काय होतं. व्यसन म्हणजे काही दारू ते पिलं पाहिजे असं काही नाही पण आपण साधी कोणाकडून तंबाखू मिसरी मी पाहिलं आता पण की नामस्मरण पण करतात ते आणि त्या तंबाखूच्या पुढ्या पण काही साधकांकडे आहे मी स्वतः पाहिलेले आहे. आता बघण्याला बसायचे तर बाहेर जातात आणि फुटून येतं पण टाळवाजीत बसतात. आता मला सांगा एक जर मुंगी आहे ती मीठ पण खाती आणि ती साखर पण खाती म्हणजे आपण विष पण खातोय आणि पुन्हा अमृत पण घेतोय तर मग आपल्यामध्ये काय परिवर्तन होईल बरं. एकतर देशावर उदार होऊन जीव द्यायला लागतो तसं सद्गुरूवरती उदार होऊन मागचे सगळे गडबडे घोटाळे बंद करून निघाला तर पुढच्या वाटेला तो जाऊ शकतो. आणि म्हणून माऊलीने एक ओवी केलेली आहे सर्व रंभा उठकले प्रवृत्तीचे तेथ मावळले जळवणे तेथ कर्म फळे ते तो आहे. मग आपलं कर्म करायचं असेल तर आपल्याला सर्व सोडून सर्व म्हणजे खाणं सोडायचंय का. खाणं म्हणजे जेवण आणि पाणी हा गरजेपुरता आहार आपल्याला घ्यायला सांगितलेला आहे. युक्त आहार
केलं पाहिजे. तर साधना करत म्हणजे हे सगळ्यातून बाजूला काढून आपण काय झालं पाहिजे, सद्गुरूच्या चरणी आपला समभाव ठेवून मग आपल्याला गुरुपदी नाचता येईल. आणि धन्य तोचे एक जागी हरिरंगी नाचे, मग असा आपल्याला तो आनंद मिळेल. शुद्ध आणि विखळ आनंद जो आहे तो सर्व आपल्यातले विकार गेल्याशिवाय. कारण का माऊली एका ठिकाणी म्हणतात, ते अंतर नेनती बापडे मनोनी सहज सेवने घडे, काय पयो पंक्तीचे किडे काय चिळसे घेते. मग असं विषयातून चित्ता विषयातून रिगता मज माझी निघता, हळूहळू पंडिता होईल. आणि असं आपल्याला या विषयातून निघाल्याच्या नंतर आपल्याला काम आणि क्रोध शांत होईल. आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला सद्गुरूचा वरद हस्त आपल्या माथ्यावरती आला असं म्हणता येईल. कारण का तर बऱ्याचदा सगळ्यातून आपल्याला आपला जो क्रोध आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, त्या क्रोधामुळे आपल्या काय होतो, भजनातून आपण मागे पडतो. आणि म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हटलेले आहे की नाही का, मनोवणी शांती धरा उतराल पैल तीरा. आणि जर शांती पाहिजे असेल तर आपल्यातले सगळे काम क्रोध हे विकार पहिले गेले पाहिजेत आणि शांती आपल्यामध्ये आली पाहिजे. जर एक सैनिक एवढा उदार होऊ शकतो तर आपल्याला ती असं भान असलं पाहिजे का. माऊली ते सांगतात, आकाराचे झालेपणी जन्म धर्माचे नेली. मग मला जर ध्यास लागला भिंगुरटी सारखा तर मी भिंगुरटी होते, कोण पाहिलं जाईल का. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गालिया पातळी, ती त्वचा कोण सांभाळी जायची झाले. असं आपलं काय होतं, अंतःकरण शुद्ध होतं. आणि आपलं शुद्ध अंतःकरण आपल्याला सत्यत्वाकडे घेऊन जातं. आणि सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय याचा निवाडा म्हणजे विवेक आहे. तर सत्य म्हणजे काय, ते सगळं जे जे दिसतंय ते सगळं त्यानेच नटलेले. देव नटला नाना परी भरोणी बोला जरा परी. मग देव सोडून काहीच नाहीये. तर मग आपण जिथं आपला भाव आहे, आपण पाहता मूर्तीवरती दर्शन घेताना आपला भाव इतका उत्कट होतो की आपल्या अश्रू वरून येतात, नेत्रांमधून आपोआप अश्रुधारा चालू होतात. पण सगळे जर भगवंत आहे, सगळ्यांप्रती आपला जर अनुभव मूर्ती इतका इतपत होत असेल तर सगळ्या विश्वात्मक झाला तर देव आणि मी हा कुठं वेगळा आणि कोणाची मी पूजा करू. मीच मी एकली असं जनाबाई म्हणतात, तशी आपण सर्व नटलेलो आहोत. मग तुम्ही सगळ्या श्रीपाद बाबा आपल्याला सांगायचे की यात भगवंताच्या मूर्ती, तसे तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताच्या मूर्ती आहोत याची आपल्याला प्रचिती आलेली आहे. पण अजून सुद्धा ज्यांनी हा मार्ग घेतला नाही, त्यांच्या गळ्यामध्ये माळा नाहीये, अहो आयुष्य तर गेलंच आहे आपलं. पण अजूनही जर कळत नसेल तर हे जर नाही आपल्याला आता कळालं की मला हा जन्म मिळालाय आणि मी जर तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घातली नाही आणि ती माळ न घालता जर पुन्हा या देहातून हा आत्मा म्हणा किंवा हा देह आपल्या हातातून जर सुटला तर परत हा मानव देह आपल्याला भेटत नाही. म्हणून माऊली त्यांच्या गाथेमध्ये वर्णन करतात काय, तर ते म्हणतात, प्राणवराहून नकाबाई शोधून करावर, त्याशी तुम्ही सुखी व्हाल आहे मरण बर. प्राणवजा मरतीबाई त्यासी नाना योनी, स्वामी करुणी सुखी होई कुंठती जाणी. म्हणून प्रत्येकाला सद्गुरूची गरज असते आणि प्रत्येकाने गुरुच्या चरणावरती हा आपला देह आणि भाव त्याच्या चरणावरती समर्पण करावं. हा गोड संदेश आणि तुळशीची माळ सगळ्यांनी गळ्यामध्ये धारण करावी. मला बाबांनी इथं बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली, जास्त काही बोलले असेल तर माझी मला परत करा. झालेली माझी सेवा आहे तुमच्या सर्व सज्जनांच्या चरणावरती अर्पण करते. श्री ज्ञानदेव तुकाराम